टेम्पोचा विषय का नाही लय भारी आहे. टेम्पोमुळं का नाही बरीच कामं होतात, त्यामुळे टेम्पोचा काय विषयच नाही. आणि योजनेमुळं का नाही सगळ्या भावांच्या बहिणी का नाही लाडक्याच झाल्यात. तर ही आमची शुभांगी गावात एकटीच चाललेली. तिला म्हटलं मी पण चाललोय गावात, जाता जाता तुला सोडतो चल म्हटलं. तर हिला मी उतरेश्वर पेठमध्ये सोडलं. मी डायरेक्ट आलो आमच्या जुन्या घराकडे. तर भावनो हे आमचं जुनं घर 60-70 वर्षापूर्वीचं बांधकाम. आम्ही पहिल्यांदा सगळेजण कणी इथं एकत्र राहत होतो. तर शेजारच्याने बांधकाम चालू केले आणि सामायिक भिंत असल्यामुळं कणी भिंत अशी पाडल्या, त्यामुळं ओपन झाली. तर अंकल म्हटलं आत्ता सध्या कणी आपण पत्र लावून घेऊया. प्रत्येक स्टीलमध्ये आलो. इथं 10 फुटाचं कणी 6 पत्र लागणार होतं. 2520 रुपये बिल झालं. पत्र टेम्पोत टाकलं आणि डायरेक्ट कणी घराकडे घेऊन आलो. जास्त काय वेळ लावाय नको म्हणून कणी लागलंच कणी कामाला लागलो आणि पत्र मारायला सुरुवात केली बघा. तर दिनू आमचा कणी असा निवांत बसलेला काम बघत. दिनूला म्हटलं चप्पल घाल आणि इकडं मोबाईलचा टॉर्च दाखव. मला हिने डायरेक्ट कणी घरावरच चढवली. तर पडदा लावून घेतला लागलेच आणि मामा तिने मिळून कणी बाकीची सेटिंग लावून घेतली बघा. आणि हे माझं मित्र सिद्धू मला पुण्यावरनं भेटायला आलतं आणि व्हिडिओज बघून असं कराले बघा. म्हणून ह्याला मुद्दा म्हणूनच घेतला. चल म्हटलं त्याला डायरेक्ट दूध प्यायला जाऊया. मग इथं आम्ही कणी दूध पिल्यावर कणी एकदम खुश झालं. एक नंबर आहे म्हटला. मग डायरेक्ट मामाना पण व्हिडिओत घेतलं. मामा पण खुश. आता म्हटलं चला FM ला गाणी लावूया आणि सप्पईमध्ये कणी गाणी लावून भावानो कणी मी घरला आलो बघा. लो बाबा एक तास घरात जा द्या.